हॅलो हाय, कसं काय? दिस इज रोशन विचारे अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज माझ्या पोरीची हळद आहे, माझ्या लाडक्या कॅरीची, ऋतूची हळद आहे आज. 9-9:30ला उठलो. सकाळी सकाळी पप्पा मला जाम ओरडले, कारण लवकर उठलं पाहिजे होतं मी. पण खरं सांगू, मी प्रयत्न करत होतो पण उठूच शकत नव्हतो. इतकं अंग दुखतंय आणि झोप कंप्लीट झालीच नव्हती. म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये पण म्हटलं, जो माझा शूटिंगचा ब्लॉग होता जेव्हा मी कोकणात गेलो होतो, तो तिथे ऑलमोस्ट आम्ही 48 ते 48 तास कंटिन्यू शूट करत होतो आणि फक्त 1.5 तास झोपलो होतो. सगळं आता हळूहळू बाहेर येते. बट खूप एक्सायटेड आहे, कारण आज ऋतूची हळद आहे. आता पटपट तयार होऊन घेतो. बाहेर तुम्हाला दाखवतो, इथे मंडपसुद्धा बांधला आहे. तिथे मंडपची तयारी होते. मागे मंडप बनवते, बघून येतो मी जरा. ये सामान आला है, गाद्या आणि पंखे. ये जो पंखा है ना, वो पीछे हमारे घर के यहाँ पे रखना है. और ये गादी है, सब ये रूम में रखना है. तो गाद्या बिद्या घेऊन आले थे. फॅन्स आहेत इथे. गाद्या टाकून घेईन सगळ्या. अर्ध्या वरच्या रूममध्ये ठेवीन. वरती 2 बेडरूम्स आहेत, तर तिथे ठेवेन. हो, खूप काम आहे. गाद्या आणल्यात, म्हणजे ते काकाच घेऊन आलेत. मी थकलो यासाठी, कारण इकडून तिकडून फिरतोय सकाळपासून. त्यामुळे घरच्यांना वेळ देऊ शकलो नव्हतो आणि खूप वाईट वाटतंय. ऋतूला सुद्धा वेळ देऊ शकलो नाही. पण आता जितकं जमेल तितकं मी काम करतोय. आणि आता जरा वाईट वाटायला लागलं आहे की 2च दिवसात ऋतूचं लग्न होणार आणि ती जाणार आहे. सो खुश पण आहे आणि थोडंसं म्हणजे आनंदी आहेच आणि थोडंसं वाईट पण वाटतं. म्हणजे कळत नाही, मला एक्सप्रेस नाही करता येते काय होतंय नक्की मला. तर हा हळदीसाठी डान्स जो आम्ही करणार आहोत, त्यासाठी हा मंडप बांधताय तिथे. तर हळदीच्या तयारीसाठी पण एक गोष्टी आणल्यात. एक मोठं घंगाळ आणलं आहे, याच्यामध्ये आम्ही ऋतूला आंघोळ घालणार आहोत. ती बघ आली आहे मुलगी रत्नागिरीवरून. चेहरा दिखाव. घामाने डबडबलेला बहिणीचा भाऊ, असा लुक झाला आहे माझा आज. पण खरंच खूप काम आहे. आता बाहेर तुम्हाला दाखवलं की हळदीसाठी ऋतूला आंघोळ घालण्यासाठी ते एक मोठं घंगाळ आणलेलं आहे. त्याचबरोबर आता आम्ही बाहेर केळीच्या खांबापासून गेट बनवतो आहे. आणि इथे हे जे सगळं सामान आहे, हे हळदीसाठी एक मस्त इथे पाना फुलांचं डेकोरेशन करणार आहोत आम्ही. आणि त्यासाठी खास आमच्या गावावरून आम्ही कारागीर जे बोलावलेले आहेत. सो बेसिकली ते आर्टिस्ट आहेत, सो ते आलेत आणि आता एक एक कामं सुरू होतील. त्याच्यात काही सामान आहे, प्लेट्स वगैरे, ते बाहेर दुसऱ्या घरामध्ये नेऊन ठेवायचे. नहीं रे, कपड़ा कपड़ा भी नहीं रखती है ना, कपड़ा मोटा कपड़ा है। हाँ है पण सभी छोटे पण जाते हाँ बोललो थोड़ी दूर खाली खाली छोट्या छोट्या कैऱ्या पण आल्यात, त्यांना हात नाही लावला आणि मोहर पण वाचवला. आंब्याची डहाळी तोडायला गेलो होतो, बघा काय झालं माझं. हे काय करताय? अंघोळ करायची. हा, अंघोळ करायची, मेहंदी वाचवायची. अच्छा, मेहंदी वाचवण्यासाठी सगळं प्लास्टिक लावलं. सो इथे आता डेकोरेशनला सुरुवात झाली आहे. आणि इथे बहिणीचं प्रेम पण मस्त वाढलं. डेकोरेशन होणार आहे पाना फुलांचं. इथे काय बहिणींचं प्रेम चाललंय. बघा असं 1 2 3 4. तर ऋतूला नवीन बांगड्या इथे घालतायत. खूप काम आहेत, अजून खूप डेकोरेशनचं आम्हाला करायचं आहे. मंडप वगैरे तर त्यांनीच बांधला होता, पण आंब्याची डहाळी वगैरे आम्ही आता बांधतोय. आतमध्ये जे डेकोरेशन म्हणतो तेही चाललं आहे, जे हळदीचं स्पेशल होणार आहे. तर इथे मांडवाला सूत लावतोय मी.
ही परंपरा असते. हे बघा असं. हा ते डेकोरेशन कम्प्लीट होत आहे. मंडप बांधून रेडी आहे. इथेच संध्याकाळी हळदीचा DJ, जेवण आणि डान्स होणार आहे. ते हळद बनवतोय एकदम मस्त, गुलाबाची फुलं आणि हे यांचं काम ऑलमोस्ट होतंय. हा बघा मस्त हार वेर स्वतःलाच घातलं त्याने. तुझी हळद वा, हे मस्त म्हणलं ते लोकांनी. पिवळ्या पिवळ्या धम्मक मुली. ओ हो, ही बघा. सो इथे डीजेचा सेटअप चाललाय फायनली असं दिसतंय. आणि तिथे हळदीला सुरुवात झालेली आहे. आता ऋतूला हळद लावली. त्याच्या आधी ऋतू खूप हसत होते, स्माईल करत होते, फोटोज देत होते, छान छान फोटोज मध्ये छान छान पोज देत होते. आणि मी पण खूप छान हसत तिला हळद लावायला गेलो. आम्ही एकमेकांकडे बघितलं पण नाही. आणि मी आधी ओवाळायला सुरुवात केली आणि जसं तिच्याकडे बघितलं तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि मला कळलंच नाही काय झालं. लहानपणापासून तर सगळं आठवलं. असं काळीज एकदम पिळवटून जाणे म्हणजे काय असतं हे फक्त ऐकलं होतं, पुस्तकात वाचलं होतं. त्याचा प्रत्यय आला मला. एकदम लहानपणीचं माझं बाळ, मी तिला प्रेमानं कॅरी म्हणतो तेपासून. आता मी आता तिचं आता लग्न होणार आहे. मला आठवतं लहानपणी आम्ही ते गावी जात होतो आणि पप्पांच्या मांडीवर ऋतू बसली होती आणि ती म्हणत होती की पप्पा माझं लग्न कधी करायचं. खूप लहान होते, 3 वर्षाची 3.5 वर्षाची असेल. बोबडं बोलत होती आणि आता तिचं लग्न होते. खूप रडायला आलं, ती रडायला लागली. मला कळलं नाही काय करू. मी पटकन ती ताटली ठेवली बाजूला आणि तिला मिठी मारली, तिच्या गालावर किस केलं आणि बोललो मी तिच्याशी. आणि त्याच्यानंतर मला रडायला आलं. माझं रडू लपवत होतो कारण मे बी ती जास्त रडली असती म्हणून. आणि आजूबाजूला माझ्या सगळ्या चुलत बहिणी, माझी आत्या, माझी आई, माझ्या काक्या सगळ्या रडायला लागल्या. सो तिथून पळून आलो. आणि मला सतत हे वाटत होतं की मी माझ्या बाळाला वेगळ्या नावाने हाक मारतो. ऋतूला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही आहे कारण मी कंटिन्यू शूट करत होतो. मी खूप ट्रॅव्हल केलं आहे, माझे इव्हेंट्स चालू होते, शूट होतं. त्यामुळे मला हवा तितका वेळ मागच्या 1.5-2 महिन्यात तिला द्यायला हवा होता तितका माझ्याकडून देता आला नाही. मी ट्राय करत होतो. शेवटी आता तो दिवस जवळ येतो. आम्ही दिवस मोजत होतो. जेव्हा ते साखरपुडा झाला तेव्हा आम्ही खूप मजेत बोलत होतो की आता तुझा नोटीस पिरियड सुरू झाला आहे, 2 महिन्याने जाशील तू वगैरे. असं करत करत 1 महिना झाला, 15 दिवस, 10 दिवस, असं करत पटकन काल कळलं की 4 दिवस बाकी आहेत. कळलंच आता काय रिॲक्ट व्हायचं. मी विचारच करणं बंद केलं होतं या विषयावरती. पण आता हळद लागली आहे आणि सकाळपासून मला फार वेगळंच फील होते. मला कळत नाही मी कसं एक्सप्रेस होऊ. बिंग अ ॲक्टर इमोशन्स माहीत असतात मला की
भरपूरदा लोकांना कळत नाही आपल्याबरोबर काय घडतं, आपल्याला भावना व्यक्त करता येत नसतात. पण मी अभिनेता असल्यामुळे मला भावना कळतात, समजतात, त्या व्यक्तही करता येतात. पण आत्ता जे माझ्या डोक्यात चाललं आहे, जे माझ्याबरोबर होतं मला कळतच नाही. मी मेकॅनिकली सगळ्या गोष्टी करतोय, करत चाललो, याच्या मागे ते असं सगळं करतोय, पण समजत नाही एक्झॅक्टली काय होतंय. व्हिडिओ माझा ब्लॉग आहे. काकी झोपते मला आधीच कौतुक नाही करत ती तुला स्क्रबिंग करते. नेक्स्ट नंतर फोटो काढते. आमच्याकडे फार क्वचित लाईट जाते आणि आज लाईट गेलेली आहे. ऋतूची हळद आहे, माझा व्लॉग सुरू आहे, माझा काका, माझ्या आत्या. अंधार असल्यामुळे काही दिसत नाहीये. हा माझ्या मोबाईलचा फ्लॅश एवढा दिसत नाहीये. बट आय डोंट नो अचानक कसे लाईट गेले आमच्या इथे. कधीच जात नाहीत लाईट. कोणीतरी इम्पॉर्टंट व्यक्ती यायचं राहिलंय हळद लावायला आणि आमची हळद ऑलमोस्ट संपत होती. कोणी ना ब्लॉगमध्ये मी स्वतःशीच बडबड करतो. म्हणून लाईट गेलं असं माझं म्हणणं आहे. कसं असतं की नाही तर हळद संपली असती ना एवढ्यात. कोणतरी यायचं राहिलं असेल, भरपूर जण यायचंय. काय म्हणतात, आमची जान्हवी राहिली आहे, मावशीची मुलगी, असे अजून कोण असेल, पण ती आता यायचंय अजून. त्यामुळे लाईट गेलंय. सो दॅट अजून एक्सटेंड होईल. येस पक्का बघा. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अगदी आमचा हे बघा. हाय से हाय. लाईट गेलेली आहे. एस्थेटिक हळदी होत आहे. हो, एस्थेटिक हळद. मला असं वाटतंय की ऋतूच्या प्रेमाचं इतकं ओव्हरलोड झालंय, सगळेजण तिच्यावर प्रेम करणारी माणसं आली आहेत आणि त्यामुळे त्या ओव्हरलोड होऊन इकडे लाईट गेलाय, लोड शेडिंग झालंय. काय तुला पण असं वाटतं ना, लोक खूप प्रेम करतात ऋतूवर, त्यामुळे जिजूंचं. आणि पुढचा नंबर तुझा आहे आता. कोणला इथे बसवलंय? हो, काय केलं असं? मी ते नसती बसली, मला नाही एवढं लवकर लग्न. अंधारामधली हळद कधी सेलिब्रेट केली आहेस का तू? अंधारामधली हळद म्हणजे लाईट गेल्यावर सेलिब्रेट करणारी हळद कशी केली असं कधी? अजिबात नाही, पहिल्यांदाच वेळ आहे. बेसिक अशा वेळेला असं वाटतं की गावाला हळद चालू आहे. आपली गावाला कधी पहिल्या वेळेला लाईट असायची, त्यावेळेला अशीच हळद चालू. आपल्याकडे कधी पण मजा येते. मजा येते का नाही? आपली फॅमिली मस्त आहे, मजा करतोच आपण. विचारामध्ये असं हे आहेत आमचे रिलायन्सचे, नाही आता अडाणी झालेत, इलेक्ट्रिसिटी यांच्या हातात असते तरी सुद्धा लाईट गेलेली आहे. येईल. तुला यायला उशीर झाला म्हणून लाईट गेलाय, कळलं का? कारण नाही तर तू लवकर आली असतीस ना तर हळद कंप्लीट झाली असती. तुला यायला उशीर झाला, तुझी हळद मिस होऊ नये म्हणून लाईट गेलेली आहे. लाईट आली. येस. सो लाईट झालेत आणि आता जी हळद थांबलेली होती ती आता पुन्हा मी रिझ्यूम करतो. आलेली आहे, सबरू आलेला आहे. आमची कपड्यांची थीम काय आज? एक मिनिट दादा, थोडा समोर. घरातले सगळे पुरुष ऋतूला हळद लावत आहेत. सगळे काका, आता आजोबा, मोठे पप्पा सगळ्यांनी एक नंबर लावलेत. मी सगळ्यांसाठी नंबर लावला होता आणि शेवटी आता पप्पा आले हळद लावायला. लावून घ्या ना.
स्मिता दी एक फोटो घ्यायचा. सो आता डीजे सुरू होतोय. ऑन काउंट ऑफ 3, 3, 2, 1. मागे मस्त डीजे लागलाय, सगळे नाचतायत. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलाय. हळदीचा कार्यक्रम तुम्ही बघितलाच, कसा वाटला ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपलंच आहे, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. दिस इज रोशन विचारे, सायनिंग ऑफ.